हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आता आपण पाहूयात अकोला जिल्हा पोलीस भरतीमधील पोलीस शिपाई पदासाठी एकूण जागा किती होत्या आणि त्याचा कट ऑफ किती लागलेला आहे. तर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा. तर एकूण या ठिकाणी जागा अकोला पोलीसमध्ये 195 जागा होत्या. त्याच्यानुसार कास्टनुसार जर बघितलं तर एससीला या ठिकाणी 25 जागा आहेत, एसटी 14, विजे ए 6 जागा, एनटीबी 5, एनटीसी 7, एनटीडी 4, विमाप्र म्हणजेच एसबीसीला या ठिकाणी असणारं 4 जागा, ओबीसीला 37 जागा, एससीबीसी मराठा समाज नवीन आरक्षण 20 जागा, ईडब्ल्यूएस 19 आणि ओपनसाठी 54 जागा या ठिकाणी होत्या. सर्वसाधारण जागाचा विचार केला तर एससीसाठी 7, एसटीसाठी 4, विजे ए 3, एनटीबी 2, एनटीसी 4, एनटीडी 2, विमाप्र म्हणजे एसबीसीला 2, ओबीसीला 10, एससीबीसीला 6, ईडब्ल्यूएस 5 आणि ओपनसाठी सर्वसाधारण 15 असा या सर्वसाधारण. त्याच्यानंतर महिलांसाठीच्या जागाचा विचार केला तर एससी महिला 8, एसटी महिला 4, विजे ए महिला 2, एनटीबी महिला 2, एनटीसी महिला 2, एनटीडी महिला 1, एसबीसी महिला 1, ओबीसी महिला 11, एससीबीसी महिला 6, ईडब्ल्यूएस महिला 6 आणि ओपन महिलांसाठी 16 जागा अशा या असणाऱ्या महिलांच्या जागा होत्या. बाकी तुम्ही समांतर आरक्षणानुसार जसं की खेळाडू आहेत, प्रकल्पग्रस्त आहे, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, अंशकालीन पदवीधर, पोलीस पाल्य, गृहरक्षक दल याचे असणारे कास्टनुसार जे आहेत जागा या ठिकाणी दिलेले आहेत. तुम्ही हा असणारा स्क्रीनशॉट इथं काढून घेऊ शकता. तर अशा ह्या टोटल 195 जागा असणाऱ्या या अकोला जिल्हा पोलीसमध्ये पोलीस शिपाई या पदासाठी होत्या. आता या पदासाठी कट ऑफ किती लागलेला आहे ते आता आपण पाहूयात. तर बघा, याच्यामध्ये असणारा जो कट ऑफ लागलेला आहे तो ओपन सर्वसाधारण 41, महिला 39 वर लागलेला आहे. एससी सर्वसाधारण 34, महिला 32, एसटी सर्वसाधारण 34, महिला 31, विजे ए किंवा डीटीए सर्वसाधारण 37, महिला 34, एनटीबी सर्वसाधारण 35, महिला 33, एनटीसी सर्वसाधारण 38, महिला 30, एनटीडी सर्वसाधारण 36, महिला 30, एसबीसी 34 सर्वसाधारण 26, महिला, ओबीसी सर्वसाधारण 36, महिला 33, एससीबीसी सर्वसाधारणला 34 आणि महिलांसाठी 26, ईडब्ल्यूएस या ठिकाणी 25 सर्वसाधारणसाठी, महिलांचा मात्र इथं जास्त लागलेला आहे तो म्हणजे 26. बाकी समांतर आरक्षणानुसार खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त या ठिकाणी माजी सैनिक, अंशकालीन पदवीधर, पोलीस पाल्य, गृहरक्षक दल आणि अनाथ या सर्व कट ऑफ असणारा तुम्हाला इथं दिसत आहे. तर अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी अकोल्याचा असणारा कट ऑफ लागलेला आहे. तर आता पुढचा प्रश्न असा आहे की अकोल्याचा जो पेपर आहे हा पेपर कसा होऊ शकतो. तर पेपर गेल्या वर्षीचा पेपर बघितला तर मॉडरेट लेवलचा असणारा पेपर होता. इझी पण नव्हता आणि खूप हार्ड पण नव्हता. तर मॉडरेट लेवलचा पेपर असणारा या ठिकाणी झालेला होता गेल्या वर्षी. तर याही वर्षी असणारं लगभग तसाच पेपर या ठिकाणी येण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं जे मुलं असणारे ओपनसाठी आहेत तर ओपनसाठी 41 वर कट ऑफ आहे. तर मॉडरेट लेवलचा पेपर म्हणजे लगभग तुम्हाला या ठिकाणी 80+ मार्क या ठिकाणी घेण्याची गरज आहे. 80 + 41 म्हणजे एकंदरीत जो कट ऑफ असेल तो 121+ लागेल ओपनचा. त्याच्यानंतर एससी समाज या ठिकाणी 34 या ठिकाणी मुलांचा कट ऑफ आहे. तर इथं पण असणारं लगभग तुम्ही 78च्या आसपास मार्क घेणं गरजेचं आहे. तेव्हाच त्या ठिकाणी असणारं तुम्ही एससी समाजामधून सिलेक्ट होताल. जर एकंदरीत बघितलं तर या ठिकाणी लगभग यांचा असणारा जो कट ऑफ आहे 112 पर्यंत येऊ शकतो. बाकी सर्व कास्टनुसार पण लगभग असणारं 80+ पेपर लगभग असणारं सर्वच कास्टला गरजेचं आहे. लगभग काही 2-3 मार्क काही कास्टला प्लस किंवा मायनस होऊ शकतात. बाकी असणारं जो एकंदरीत मी थोड्या वेळापूर्वी जे सांगितलंय तेच तशाच पद्धतीनं होऊ शकतंय. तर
पुढील माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी सोबतचा बेल आयकॉन पण दाबा आणि आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे समर्थ अकॅडमी भंडारा, त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद, टेक केअर।